या तीनही रत्नांना सर्वात अगोदर मी पंचांग प्रणाम करतो। तसेच आद्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांच्या कार्यांना त्रिवार वंदन तथा त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता। इथे बसलेले श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका यांच्याविषयी मंगल कामना। 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा देऊन 67 वर्ष पूर्ण झाली, पण अजूनही आपण बौद्ध पूर्णपणे झालो नाही। कारण की आपण बौद्ध यासाठी होऊ शकलो नाही, कारण की अशोक सम्राटाने सुद्धा 84,000 स्तूप बांधून ते बौद्ध धर्मासाठी अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे। तसंच बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला 14 ऑक्टोबरला 1956 ला नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा देऊन आपल्याला गुलामीतून मुक्त केलेलं आहे। पण काही लोक धार्मिक आहे आणि काही लोक अधार्मिक असल्यामुळे ते शिलाचं आचरण तर करत नाही आणि दुसऱ्याला सुद्धा करू देत नाही। तर अशा रीतीने बाबासाहेब आपण नुसतं बाबासाहेब म्हणतो किंवा बुद्ध म्हणतो, पण बाबासाहेब भगवान बुद्ध या दोन्ही लोकांचे आपल्या घरामध्ये फोटो असेल किंवा त्यांच्या मूर्त्या असेल, अशा रीतीने जे काही आपल्या घरामध्ये असेल। पण काही लोक धर्मानुसार वाटचाल करतात, पण काही लोक त्यानुसार आचरण करत नाही। नुसते बौद्ध धर्म आम्ही बौद्ध धर्मीय म्हणून नावाचे बौद्ध आहे, तर काही लोक जे आहे बौद्ध धर्मानुसार वाटचाल करतात। बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा देऊन 67 वर्ष पूर्ण झाले, पण आपण बाबासाहेबांनी आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या, भगवान बुद्धांनी जे आपल्याला पंचशील दिलं, त्यानुसार आपण बरोबर वाटचाल करतो किंवा आचरण करतो, हे आजच्या काळामध्ये जाणण्याची गरज आहे। कारण की जेव्हा आम्ही पूजेला जातो किंवा तुम्ही एखादी भक्तीजीला पूजेला बोलवता, त्यापैकी तिथे 10-15 लोक बसलेले असतात। त्या ठिकाणी जर काही लोकांना विचारलं की पहिलं शील कोणतं आहे, म्हणजे काही लोकांना 10-15 लोकांपैकी एखादीच व्यक्ती त्याच्या म्हणून सांगते की पहिलं शील भक्तीजी पाणातिपाता वीरमणी शिक्षापदं समाधियामि, असं ते शील आहे। मग त्याला मराठीत अर्थ विचारला की त्याचा अर्थ काय होते, तर त्याला ते माहित नसते। तर त्यानुसार जर आपण वाटचाल करत नसेल, आचरण करत नसेल, तर आपला जो धर्म आहे तो सामोर जाणार नाही जाणार। तर म्हणून आपल्याला पहिली जी पायरी सांगितलेली आहे 10 पायरीपैकी ती पहिली पायरी म्हणजे दान पारमिता, मग शील पारमिता, अशा प्रकारच्या जे 10 पारमिता आहेत, त्यापैकी आपण जर शील पायरी जे आहे म्हणजे शील पारमिता आहे ते जर पूर्ण केलं, त्यानुसार वाटचाल केलं, आचरण केलं, तर आपलं खरोखरच मंगल होईल। म्हणून पहिलं शील आहे पाणातिपाता वीरमणी शिक्षापदं समाधी, म्हणजे मी कोणत्या प्रकारच्या प्राण्याची हिंसा करणार नाही किंवा मी कोणाचंही मन दुखणार नाही असा एकही शब्द काढणार नाही। कारण की आपण हाताने सुद्धा हिंसा करू शकतो, वाचेने सुद्धा आपली एक प्रकारची हिंसा होती, असं मी वागतो का, हे आजच्या काळामध्ये जाणण्याची गरज आहे। मग दुसरं शील आहे अदिन्नदाना वीरमणी शिक्षापदं समाधियामि, म्हणजे मी कोणत्या प्रकारची चोरी करणार नाही। म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की मी एखादी वस्तू जर खाली पडून असेल तिला मी हात सुद्धा लावणार नाही किंवा मी कोणी न दिलेली वस्तू सुद्धा स्वीकारणार नाही। उदाहरणार्थ आपण आपल्या गृहस्थ जीवनामध्ये जगत असताना अन्य प्रकारची छोटी मोठी चोरी करत असतो। ती कोणत्या प्रकारची चोरी आहे, कारण की आपल्या घरामधला एखादी ज्येष्ठ व्यक्ती आंघोळीला गेला आणि त्याच्या आपण खिशामधले पैसे काढले, ती सुद्धा एक प्रकारची चोरी आहे। म्हणून मी कोणत्या प्रकारची
प्रकारची चोरी करणार नाही, त्या शिलेचा अर्थ असा होतो असं मी वागतो का, हे जाणण्याची आजच्या काळामध्ये गरज आहे. मग तिसरं शील आहे काव्य सुमिचाचारा वीरमणी शिक्षापदं समाधियं. मी कोणत्याही काम वासनेत पडणार नाही. म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष असेल, तर पुरुष असेल तर मी इतर स्त्रियांशी संबंध ठेवणार नाही, जर स्त्री असेल तर मी इतर पुरुषांशी संबंध ठेवणार नाही, आणि पुरुष असेल तर मी इतर स्त्रियांशी संबंध ठेवणार नाही. अशा रीतीने त्यानुसार मी वाटचालन करतो किंवा आचरण करतो, हे जाणण्याची आजच्या काळामध्ये गरज आहे. मग चौथं शील आहे मुसावादा वीरमणी शिक्षापदं समाधियं. मी कोणत्या प्रकारचं खोटं बोलतो किंवा इतरांना खोटं बोलण्याची शिक्षा देतो, हे आजच्या काळामध्ये जाणण्याची गरज आहे. जर आपण एकमेकाची निंदा चुगली चहाडी करत असेल तर आपल्या घरामध्ये अचानक आग लागू शकते किंवा अन्य प्रकारची क्रिया घडू शकते. म्हणून आपण कोणत्या प्रकारची निंदा किंवा चुगली चहाडी केली नाही पाहिजे. म्हणजे किंवा एखादी व्यक्ती असेल त्याच्याविषयी आपण खोटं बोलून त्याला फसवत आहोत, तर ते सुद्धा त्या मुसावादा वीरमणी शिक्षापदं समाधियं या शीलामध्ये बोलले जाते. म्हणून मी कोणत्या प्रकारचं खोटं बोलणार नाही. जर एखाद्या व्यक्तीचं भलं होत असेल त्यावेळेस भगवंत म्हणतात खोटं बोललं पाहिजे, किंवा एखाद्या व्यक्तीचं जर प्राण वाचत असेल तर त्यावेळेस आपण खोटं बोललं पाहिजे. अशा रीतीने त्या शीलेचा अर्थ होतो असं मी वागतो का, त्यानुसार आचरण करतो का, हे आजच्या काळामध्ये जाणण्याची गरज आहे. आणि मग पाचवं शील आहे सुरा मेरे मंज कुमार ठाणा वीरमणी शिक्षापदं समाधियं. म्हणजेच मी कोणत्या प्रकारचे नशिले पदार्थांचं सेवन करणार नाही. त्याच्यामुळे भगवंत म्हणतात 3 प्रकारच्या मोठ्या हानी होतात. पहिलं म्हणजे मनुष्य बेशुद्धीमध्ये जीवन जगत असतो, त्याला होश राहत नाही. मग दुसरं म्हणजे भगवंत म्हणतात की जे आपण भौतिक संपत्ती म्हणजे आपण पैसा जो कमवत असतो तो सुद्धा आपण गमावत बसत असतो. आणि तिसरी हानी भगवंतांनी फार मोठी हानी सांगितलेली आहे, ती म्हणजे आपण जो परिवारामध्ये जो कोणताही आदर सन्मान कमवलेला असतो किंवा इतर नातेवाईकांमध्ये किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये जो कोणताही आदर सन्मान कमवलेला असतो तो आपण गमावून बसत असतो. म्हणून ह्या 3 प्रकारच्या हानी होतात. म्हणजे पाचव्या शीलाचं जेव्हा आपण उल्लंघन करतो, पहिल्या प्रकारची जी हानी आहे म्हणजे बेशुद्धीमध्ये आपण जीवन जगत असेल तर आपण होशामध्ये राहून सुद्धा जगण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे पहिल्या प्रकारची सुद्धा हानी आपण भरून काढू शकतो. दुसरी जी हानी आहे जे भौतिक संपत्ती आहे, म्हणजे जे आपण दारूमध्ये गमावलेली आहे ते सुद्धा आपण मेहनत करून परिश्रम करून ते सुद्धा त्याची सुद्धा भरपाई करू शकतो. पण तिसरी जी हानी आहे म्हणजे आपण जो कोणताही आदर सन्मान कमवलेला आहे तो गमावून बसतो, तो आपण कमवू शकत नाही. कारण की आपण कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला, कितीही चांगलं वागण्याचा सुद्धा प्रयत्न केला तरी आपल्याला शेवटी लोक म्हणणार की हा वेगळा आहे, त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवू नका. अशा रीतीने जो आपण आदर सन्मान कमवला असतो तो गमावून बसतो. तर अशा रीतीने या पंचशिलेचं उल्लंघन केल्यामुळे जसं बैलबंडीचं चाक हे बैलाच्या पाठीमागे चालत असते, त्याचप्रमाणे दुःख सुद्धा आपल्या मागे पाठलाग करत असते. म्हणून आजच्या काळामध्ये जागृत होण्याची गरज आहे, धर्मानुसार वाटचालन करण्याची गरज आहे. जर आपल्याला धर्माचं दाय ठेवायचं असेल तर जसं अशोक सम्राटांनी मोगली कुर्ततिस्तान जे भंतेजी होते त्यांना विचारलं की मी धर्माचं दाय झालो काय, तेव्हा भंतेजी जे असतात ते म्हणतात की तुम्ही अजूनही धर्माचे दाय झालेले नाही. कारण की त्यांनी 84,000 जे स्तूप आहेत किंवा लेण्या आहेत त्या सुद्धा निर्मित केल्या, पण अजूनही तुम्ही बौद्ध धर्माचे अनुयायी झाले नाही. असं जेव्हा मोगली कुर्ततिस्तान भंतेजी अशोक सम्राटांना म्हणतात तेव्हा अशोक सम्राट म्हणते की मी कसं काय झालो नाही इतकं कार्य सुद्धा करून, तेव्हा धर्माचा दाय घेण्यासाठी मला काय करावं लागेल. तेव्हा अशोक सम्राट भंतेजींना विचारतात, तेव्हा भंतेजी म्हणतात की जे तुमची प्रिय वस्तू आहे त्याला जोपर्यंत तुम्ही दान करत नाही तोपर्यंत तुम्ही धर्माचे दाय होऊ शकत नाही. कारण की जोपर्यंत आपण प्रिय वस्तू म्हणजे आपल्याला जर 2 मुलं असेल किंवा
दोन मुली असेल तर आपण जोपर्यंत त्या धम्मासाठी म्हणजे भिक्षुनी किंवा भिक्षुक बनवत नाही तोपर्यंत आपण बौद्ध धर्माचे अनुयायी होऊ शकत नाही। अशा रीतीने सम्राट अशोकांनी सुद्धा महेंद्र आणि संघमित्रा यांना बौद्ध धर्माचे अनुयायी होण्यासाठी त्यांनी भिक्षू संघामध्ये दान केलं। म्हणजे महेंद्राला भिक्षूला बनवलं आणि श्रीलंकेला पाठवलं आणि जे संघमित्रा होती तिला सुद्धा धर्म प्रचारासाठी त्यांनी दोन्ही मुलांना आपल्या धर्मामध्ये दान देऊन धर्माचे ते दायक झाले। आपण सुद्धा एक ना एक मुलाला आपण भिक्षू संघामध्ये किंवा भिक्षुणी संघामध्ये जर दान देत असाल तर आपण खरोखरच धर्माचे दायकवान धर्मानुसार धर्माचे उपासक व्हाल। तर आजच्या दिवशी मी अधिक न बोलता आपल्या छोट्याशा धर्मदेशीला इथेच विराम देतो। जो कोणताही तुमचा संकल्प असेल तो पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण हो अशी मी भगवंताकडे मंगल कामना याचना करतो। आपल्या सगळ्याला इथे विराम देतो। भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतान् धर्मान् संघान् भावेन सदा सुखी भवन्तु ते। साधु साधु साधु।